आज आपण चालू घडामोडीमध्ये 1 मे 2021चे महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तसेच जे रिमेनिंग न्यूज होत्या 30 एप्रिलच्या त्यासुद्धा आज आपण कव्हर करूया. सो आपली फर्स्ट न्यूज आहे 1 मे संदर्भात. 1 मे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यासोबतच 1 मे हा गुजरातचा स्थापना दिवससुद्धा आहे, कारण 1 मे 1960ला गुजरातचा देखील स्थापना झालेली होती महाराष्ट्रासोबतच. त्यामुळे हा गुजरात डेसुद्धा आहे. ठीक आहे, गुजरात दिनसुद्धा आहे मराठीमध्ये. आणि जागतिक स्तरावरती 1 मे हा इंटरनॅशनल लेबर डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. या डेला सेलिब्रेट करण्यामागचं रिझन, जे काही लेबर क्लास आहे, वर्किंग क्लास आहे, यांनी जे सोसायटीला कंट्रीब्यूट केलं आहे, तर याचं कौतुक करण्यासाठी, थँक्स म्हणण्याकरिता, अभिनंदन करण्याकरिता हा डे संपूर्ण वर्ल्ड वाईडमध्ये सेलिब्रेट करण्यात येतो. आता लेबर्सविषयीचे जे स्टँडर्ड्स मानकं असतात, म्हणजे त्यांच्या रिलेटेड जे काही स्टँडर्ड्स आहेत की त्यांना कशा वर्किंग कंडिशन द्यावं, किती काम द्यावं, त्यांना कुठल्या फॅसिलिटी देण्यात याव्या, सो या पद्धतीचे मानकं वगैरे ठरवण्याचं काम इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन करत असते, जी की एक युनायटेड नेशनची एजन्सीसुद्धा आहे. तर भारतामध्ये सेलिब्रेट करण्यात आलेल्या कामगार डेविषयी आपण पाहूया. भारतामध्ये सर्वात प्रथम 1923मध्ये चेन्नईमध्ये इंटरनॅशनल लेबर डे हा सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर हा डे जो आहे हा सर्वप्रथम लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानद्वारे सेलिब्रेट करण्यात आला. आणि जे कम्युनिस्ट लीडर होते मलायापुरम चेट्टियार यांनी भारत सरकारला 1 मेला, म्हणजे त्यावेळेला जी ब्रिटिश गव्हर्नमेंट होती, सो भारत सरकारला 1 मेला संपूर्ण म्हणजे नॅशनल हॉलिडे देण्यात यावा या पद्धतीची रिक्वेस्टसुद्धा केली होती. जे इफोर्ट्स आहे, जे वर्कर्सचं जे इफोर्ट्स आहे, सोसायटीपाशी ज्यांनी जे केलेलं कंट्रीब्युशन आहे, याच्या सिम्बॉलमध्ये हा डे सेलिब्रेट करण्यात यावा या पद्धतीची रिक्वेस्ट या कम्युनिस्ट लीडरने केलेली होती. सो या पद्धतीने 1923मध्ये चेन्नईला फर्स्ट टाईम लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानद्वारे हा डे सेलिब्रेट करण्यात आला. या लेबर डेला कामगार दिवस, कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस असे सुद्धा म्हणतात. यानंतरची न्यूज आहे ती म्हणजे वंदे भारत मिशनविषयी. वंदे भारत मिशन आपल्याला माहिती असेल, जे या कोरोना काळामध्ये संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन झालेलं होतं आणि जे भारतीय विदेशामध्ये अडकलेले होते त्यांना आपल्या देशात, आपल्या मायदेशात परत आणण्याकरिता हे मिशन सुरू करण्यात आले होते. तर या मिशननी आत्तापर्यंतचे जे आपण या पद्धतीचे मिशन राबवले आहेत, म्हणजे यापूर्वी आपण जसं ऑपरेशन राहत केलं आहे, ऑपरेशन सुकून केलं आहे, त्यासोबत ऑपरेशन मैत्री केलं आहे. आणि गल्फमध्ये 1990मध्ये ज्यावेळेला गल्फ वॉर सुरू होतं गल्फ कंट्रीजच्यामध्ये, त्यावेळेलासुद्धा जे भारतीय अडकलेले होते गल्फ कंट्रीजमध्ये त्यांना आपण आणण्याचं काम केलं होतं 1990मध्ये. तर तेव्हा आपण फक्त 1,77,000 लोकांना रेस्क्यू केलं होतं, त्या कंट्रीजमधून आपल्या कंट्रीमध्ये त्यांना वापस आणलेलं होतं. पण या वंदे भारत मिशनच्या अंतर्गत आपण जवळपास 32 लाख लोकांना आत्तापर्यंत आपण वापस आणलेला आहे. आणि हे 10th फेज, म्हणजे सध्या जो फेज चालू आहे हा 10वा फेज आहे. त्यामुळे याची एक न्यूज आहे की आत्तापर्यंतच्या अशा रेस्क्यू मिशनमध्ये हे भारताने कंडक्ट केलेलं सर्वात मोठं मिशन आहे. त्यामुळे सध्या वंदे भारत मिशन हे न्यूजमध्ये आहे. तर या मिशनच्या अंतर्गत नॅशनल कॅरियर एअर इंडियाद्वारे आणि बजेट कॅरियर एअर इंडिया एक्सप्रेसद्वारे या सर्वांना एअर ट्रान्सफर, म्हणजेच विमानांच्या सहाय्याने या सर्व भारतामध्ये परत आणलेलं आहे. सो हे होतं वंदे भारत मिशनविषयी. यापूर्वीचं या पद्धतीचं मोठं मिशन आपलं हे होतं गल्फ वॉरवालं. ठीक आहे, यामध्ये आपण जवळपास 1,77,000 लोकांना भारतामध्ये परत आणलेलं होतं. आणि हे कंटिन्यू आहे सध्या अजून मिशन, जेव्हापर्यंत हे पॅन्डेमिक असेल कोरोनाचं तोपर्यंत हे मिशन आपलं ऑनगोईंग असणार आहे. ठीक आहे. यानंतरची न्यूज आहे मॅक 1407 बाबत. मॅक 1407 का बरं, काय आहे, तर ही एक व्हेरायटी आहे. सोयाबीनचं जे बीज आहे ना त्याची एक नवी व्हेरायटी आहे. भारतीय सायंटिस्टनी हे नवी व्हेरायटी डेव्हलप केलेली आहे. तर या सोयाबीनच्या नव्या व्हेरायटीला मॅक 1407 असे म्हणतात. ही हाय एल्डिंग आणि पेस्ट रेसिस्टंट व्हेरायटी आहे. तर या व्हेरायटीचं जे रिसर्च आहे किंवा याला जे डेव्हलप केलं आहे
हे महाराष्ट्रातीलच आपली संस्था आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणेनी इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च न्यू दिल्ली यासोबत मिळून, या दोघांनी मिळून ही सोयाबीनची नवी प्रजाती डेव्हलप केलेली आहे. यामध्ये क्रॉस ब्रीडिंग टेक्निकचा यूज केलेला आहे सायंटिस्टनी ही प्रजाती डेव्हलप करण्याकरिता. यानुसार प्रत्येक हेक्टरी 39 क्विंटलपर्यंतचं उत्पादन आपल्याला होईल. त्यामुळे याला आपण हाय यील्डिंग व्हेरायटी असं सुद्धा म्हणतो, की आत्ताच्या तुलनेमध्ये आपलं जे उत्पादन आहे पर हेक्टरी हे सुद्धा या व्हेरायटीमुळे वाढणार आहे. त्यासोबतच जे या सोयाबीनवरती आजार होत होते, इन्सेक्ट पेस्ट जसं ग्रिडल बिटल आहे, लीफ मिनर आहे, सो या पद्धतीचे स्टीम फ्लायज जे हे रोग होते सोयाबीनवरील ते सुद्धा आता याला होणार नाहीत, रेसिस्ट करेल, या पद्धतीचे रोग होणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती त्या या नव्या व्हेरायटीमध्ये असेल, त्यामुळे या अशा पद्धतीचे रोगसुद्धा यांना होणार नाही. यामुळे साहजिकच आपलं सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. ओके. आणि पुढील वर्षी म्हणजे खरीप हंगामाला 2022पर्यंत भारतातील सर्व फार्मर्सपर्यंत हे नवे जे बीज आहेत व्हेरायटीचे सोयाबीनचे हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यात देखील येणार आहेत. तर याचं नाव लक्षात घ्या, मॅक 1407. हे कुठल्या क्रॉप म्हणजे पिकांची प्रजाती आहे, तर सोयाबीन. या पद्धतीचे क्वेश्चनसुद्धा येतात आपल्याला राज्यसेवेमध्ये वगैरे. तर आपल्याला दिलेलं असतं जे नेम दिलेलं असतं मॅक 1407 आणि हे कुठल्या क्रॉपची प्रजाती आहे नवीन ते आपल्याला अशा पद्धतीचं MCQमध्ये ऑप्शन येत असतात. ठीक आहे. जोड्या लावासुद्धा येतात वेगवेगळे जे करंट अफेअरमधील असतील त्यांना पकडूनसुद्धा. ठीक आहे. त्यानंतरची जी न्यूज आहे तेजस लाईट कॉम्बॅक्ट व्हेकल एअरक्राफ्टबाबतची आहे. तर तेजसची मारक क्षमता वाढली आहे. नुकतंच आपला हा स्वदेशी बनावटीचा हलके मी इंग्लिशमध्ये लाईट कॉम्बॅक्ट व्हेकल याला म्हणतात, म्हणजेच एअरक्राफ्ट असं म्हणतात. मराठीमध्ये स्वदेशी बनावटीचे वजनाला हलके लढाऊ विमान. ओके. सो जे तेजस आहे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट, सो याची मारक क्षमता वाढलेली आहे. कारण रिसेंटली काय केलं आहे की जे इस्रायली ओरिजिनचा पायथॉन 5 हे मिसाईल आहे, एअर टू एअर मिसाईल, याला सक्सेसफुली आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे एअरक्राफ्ट तेजसमध्ये. आणि या पद्धतीची जी टेस्ट आहे त्याला यूज करून यामध्ये एअरक्राफ्ट मिसाईलमध्ये, तर ती सक्सेसफुली कंडक्ट केलेली आहे DRDOने. DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर आता पायथॉन 5 सक्सेसफुली एअर टू एअर मिसाईलची टेस्ट सक्सेसफुली झाल्यामुळे आता या तेजस एअरक्राफ्टची जी आहे ती मारक क्षमता आता वाढलेली आहे. कारण आता नवीन हे 5th जनरेशन पायथॉन 5 सुद्धा एअरक्राफ्टमध्ये या यूज करण्यात येणार आहे. सो आता आपण पायथॉन 5 बाबत बोलूया. तर पायथॉन 5 मिसाईल हे याचं डेव्हलपमेंट इस्रायली डिफेन्स कंपनीने केलेलं आहे. सो रॅफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टीम या इस्रायली कंपनीने या पायथॉन 5 मिसाईलचं डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि हे पायथॉन फॅमिलीमधील न्यूएस्ट मेंबर आहे, लेटेस्ट मेंबर आहे पायथॉन 5 मिसाईल. तर हे 5th जनरेशन मिसाईल असणार आहे, एअर टू एअर मिसाईल असणार आहे. यामुळे मारक क्षमता देखील वाढणार आहे या मिसाईलद्वारे. त्यानंतर शार्प म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की नेमकं त्या ठिकाणाची ॲक्युरेसी जी असेल, टार्गेटची ॲक्युरेसीसुद्धा या मिसाईलद्वारे वाढण्यात येणार आहे. व्हेरी शॉर्ट फार कमी ड्युरेशनमध्ये याला आपल्याला लॉन्च करता येईल. आणि त्यासोबतच एक ड्युअल मिसाईलसुद्धा आहे, जसं की ही एअर टू एअरसुद्धा आपल्याला याचा वापर करता येईल आणि सरफेस टू एअर, त्यामुळे हे ड्युअल मिसाईल आहे. आणि यासोबतच हे सॉलिड प्रोपेलियंट रॉकेट इंजिनसुद्धा आहे. आणि स्पीड याची जी असणार आहे 4 मॅचपर्यंत असणार आहे. रेंज आहे मोर दॅन 20 km ऑपरेशनल रेंज याची. ठीक आहे. आता हे होतं पायथॉन 5 मिसाईलविषयी, ज्याचा वापर आपण कुठे करणार आहोत, तेजस एअरक्राफ्टमध्ये. तर हे तेजस एअरक्राफ्ट जे आहे हे भारतीय बनावटीचे आहे. आणि जे मिसाईल आहे पायथॉन 5 हे इस्रायली कंपनीने डेव्हलप केलेलं आहे. तर त्याचा वापर आपण या एअरक्राफ्टमध्ये करणार आहोत तेजसमध्ये. तर तेजस हे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे, जसं आपण मराठीमध्ये म्हटलं की स्वदेशी बनावटीचे
वजनाला हलके असलेले लढाऊ विमान. ठीक आहे. तर हे संपूर्णतः भारतीय बनावटीचे सिंगल इंजिन लाईट वेट मल्टी रोल सुपरसोनिक फायटर आहे, एअरक्राफ्ट आहे. संपूर्णतः भारतीय बनावटीचे आहे आणि याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनी केलेलं आहे. आणि या एअरक्राफ्टचे जे डिझाईन आहे ते एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी यांनी केलेलं आहे, भारतीय आर्मी तसेच भारतीय नेव्हीकरिता. तर यामध्ये हा जो एअरक्राफ्ट आहे या पद्धतीचे मिसाईल एअर टू एअर, एअर टू सरफेस, त्यानंतर प्रेसाईज गायडेड मिसाईल जे असतील, म्हणजे आपण पहिलेच गाईड करतो की कुठे आपलं टार्गेट आहे आणि तिथे जाऊन मग शार्पली तो तिथे मारा करतो. आणि वेपन्स. सो हे होती न्यूज तेजसबाबतची. यानंतरची न्यूज बघा, एक मोअर पॉवर टू LG, हे दिल्ली संदर्भात आहे, नॅशनल टेरिटरी ऑफ दिल्ली. तर दिल्ली राज्यासंदर्भामध्ये एक एक नवा जो नोटिफिकेशन आहे ही केंद्र सरकारने जारी केलेली आहे. सातत्याने मागील 3-4 दिवसांपासून जेव्हापासून ती नोटिफिकेशन निघाली तेव्हापासून या रिलेटेडच्या न्यूज येत आहेत. आणि आपल्या राज्यसेवेमध्ये देखील या पद्धतीचे क्वेश्चन आलेले आहेत. तर आपण या न्यूजमध्ये पाहूया काय आहे तर. ठीक आहे. तर हे नवीन कायदा आहे जो सध्या भारत सरकारने पारित केलेला आहे, घटना दुरुस्ती. तर त्याचे प्रमुख आपण जे फीचर्स आहेत ते पाहूया. गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्ली अमेंडमेंट ॲक्ट 2021. ठीक आहे. या ॲपमध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे की आता इथून पुढे गव्हर्नरला, जे तिथले लेफ्टनंट गव्हर्नर, म्हणजे आपल्या राज्यामध्ये जसा गव्हर्नर असतो तसे त्या NCT, तो युनियन टेरिटरी आहे, तो तिथे लेफ्टनंट गव्हर्नर असतात. तर आता इलेक्टेड जी गव्हर्नमेंट आहे, आपल्याला माहिती असेल की आम आदमी पार्टीची सत्ता सध्या दिल्लीमध्ये आहे, तर त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार हे लेफ्टनंट गव्हर्नरांना देण्यात आलेले आहेत या कायद्यानुसार. पहिलेसुद्धा होते बरेचसे अधिकार त्यांच्याकडे, पण आता त्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर या कायद्यानुसार सेक्शन 21, 24, 33 आणि 44 जो ॲक्ट होता 1991चा, यामध्ये घटनादुरुस्ती करून हे अधिकार देण्यात आलेले आहेत. तर आपल्याला हे आर्टिकल्स महत्त्वाचे नाही इतक्या डेप्थमध्ये. सो आता असं म्हटलेलं आहे की दिल्ली गव्हर्नमेंट, आता क्लिअरली असं मेन्शन केलं आहे, दिल्ली गव्हर्नमेंट म्हणजे इथून पुढे लेफ्टनंट गव्हर्नर असतील, लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्ली असतील. म्हणजे आपण दिल्ली सरकारमध्ये म्हणतो ना की मुख्यमंत्र्यांकडे, कौन्सिल ऑफ मिनिस्टरकडे पूर्ण पॉवर असतात. तो या पद्धतीने आता दिल्लीमध्ये सर्व जे अधिकार असेल हे लेफ्टनंट गव्हर्नरकडे असणार आहे. सो यानुसार आता बरेचसे डिस्क्रिशनरी पॉवरसुद्धा LGला देण्यात आलेले आहे, इन्क्लुडिंग जे तिथली जी विधानसभा आहे, दिल्लीची विधानसभा आहे, तर त्या विधानसभेला असलेल्या अधिकार जे आहेत लॉ बनवण्याचे, त्याकरिता देखील LGकडे पॉवर देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांना त्याची परमिशन घ्यावी लागेल LGकडून. तर लॉ कसा असावा, काय नाही, त्याला परमिशन द्यायची नाही द्यायची, हे सर्व अधिकार आता डिस्क्रिशनरी जे पॉवर्स आहेत हे LGकडे असणार आहेत. त्यासोबतच जे कौन्सिल ऑफ मिनिस्टर आहे, दिल्लीचं जे विधानसभा आहे किंवा त्यांचा जो कॅबिनेट आहे, त्यांनी घेतलेले प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजनमध्ये देखील आता LG हस्तक्षेप करू शकणार आहेत, त्यांची इन्क्वायरी करू शकणार आहेत, त्यांच्याकडनं माहिती मागवू शकणार आहेत. सो या पद्धतीचे अधिकार आता LGंना देण्यात आलेले आहे. आणि असं क्रिटिसिझम होतं आहे यावरती की विधानमंडळ हे फक्त आता नावापुरते राहिलेले आहे, मुख्यमंत्री हे नावापुरते राहिलेले आहे, कारण प्रत्येक गोष्ट करण्याकरिता आता LGची परवानगी तिथल्या चीफ मिनिस्टरला किंवा विधानसभेला घ्यावी लागणार आहे. आता आपल्या एक्झाममध्ये सुद्धा आलेलं आहे, तर आपण या कायद्याविषयी बघूया. ते म्हणजे 69वी घटना दुरुस्ती. यावरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन आलेले आहेत, म्हणजे आपल्या PSI STI मध्ये सुद्धा आणि राज्यसेवेमध्ये सुद्धा या घटना दुरुस्तीवरती बरेच वेळा क्वेश्चन आलेले आहेत. तर 69वी घटना दुरुस्ती 1991-92 मधली ही युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली संदर्भातील आहे. यानुसार 2 आर्टिकल यामध्ये ॲड करण्यात आलेले होते युनियन टेरिटरी ऑफ दिल्लीबाबत. आर्टिकल 239 AA आणि 239 AB
यानुसार युनियन टेरिटरी ऑफ दिल्लीला एक विशेष दर्जा देण्यात आलेला होता, स्पेशल स्टॅटस देण्यात आलेलं होतं. तर या आर्टिकल 239 ए मध्ये असं म्हटलेलं आहे की इथून पुढे युनियन टेरिटरी ऑफ दिल्लीला नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली असे मानण्यात येईल आणि याचा जो प्रशासक असेल, याचा जो ॲडमिनिस्ट्रेटर असेल, याला लेफ्टनंट गव्हर्नर असं मानण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर या आर्टिकलमध्येच असं म्हटलेलं आहे की दिल्लीकरिता एक लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधानसभासुद्धा असणार आहे आणि या विधानसभेला जे राज्यसूची आहे, समवर्ती सूची आणि राज्यसूची सूचीमधील समाविष्ट बाबींवरती यांना कायदा करण्याचा अधिकार असणार आहे. पण याच्यामध्ये काही एक्सेप्शन दिलेलं आहे, जसं की पब्लिक ऑर्डर आहे, लँड आहे, पोलीस आहे, या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार येथील लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला म्हणजेच विधानसभेला नसणार आहे. बाकी जे रिमेनिंग आहे जसं आरोग्य, शिक्षण या पद्धतीच्या जे आहेत यावरती कायदा करण्याचा अधिकार हे तिथल्या विधानसभेला असेल. पण पब्लिक ऑर्डर, लँड आणि पोलीस यावरती कायदा करण्याचा अधिकार तिथल्या विधानसभेला नसणार आहे. सो एकूण तिथे कौन्सिल ऑफ मिनिस्टर, तिथे प्रशासन चालवण्याकरिता, सरकार चालवण्याकरिता कौन्सिल ऑफ मिनिस्टर देखील असणार आहेत, म्हणजे आता आहेत ते आपल्याकडे. तर एकूण हे कौन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्री जे आहे हे एकूण त्यांच्या विधानसभेची जी संख्या आहे त्याच्या फक्त 10% मॅक्झिमम असणार. म्हणजे इतर जे राज्य आहे जसं महाराष्ट्र आहे, गुजरात आहे आणि बाकी राज्यामध्ये ही क्षमता 15 असते. म्हणजे जे टोटल विधानसभेचे सदस्य असतात त्यापैकी 15% सदस्य हे जे आहेत हे मंत्री म्हणून काम करू शकतात सरकारमध्ये. तर दिल्लीच्या बाबतीमध्ये ते फक्त विधानसभेची जी एकूण संख्या आहे, सदस्य संख्या, त्यापैकी फक्त मॅक्झिमम 10% जे असतील इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टर हे यांचं मंत्रिमंडळ असू शकतं. आणि दुसरं जे आर्टिकल आहे ते आहे आर्टिकल 239 AB. यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रेसिडेंट त्यांचे कधीही जे आर्टिकल 239 AA मधील जे काही अधिकार देण्यात आलेले आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि कौन्सिल ऑफ मिनिस्टर हे त्यांच्या नोटिफिकेशनद्वारे किंवा त्या प्रेसिडेंट कधीही ते कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, एखाद्या समजा कायद्याद्वारे किंवा घटनादुरुस्तीने. सो जसं आत्ता केलेलं आहे त्याप्रमाणे यामध्ये बदल करू शकतो किंवा ते कधी पण कॅन्सल करू शकतो. हे कॅन्सल केल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला जसं राष्ट्रपती शासन तिथे लागू होईल दिल्लीमध्ये. सो आर्टिकल 356 नुसार इथे राष्ट्रपती शासन त्यानंतर लागेल. तर ही होती न्यूज दिल्लीचा नवा जो कायदा होता त्याबाबतची, गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ॲक्ट, अमेंडमेंट ॲक्ट 2021 बाबत. आणि हे प्रिव्हियस जो ॲक्ट होता त्याविषयी आपण ज्या ठळक बाबी आहेत त्या ॲक्टमधील त्या आपण इथे पाहिल्या. यानंतरची न्यूज आहे ती म्हणजेच ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडबाबतची. नुकतंच ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडने 8,000 करोडचा जो मार्क आहे, यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती 8,000 करोडचा मार्क हा क्रॉस केलेला आहे. त्यामुळे हा फंड सध्या चर्चेमध्ये होता. तर हा जो फंड आहे ॲक्च्युली ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, 100% सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. सेंट्रल सेक्टर स्कीम ही पूर्णतः केंद्र सरकार राबवणार आहे. तर ही स्कीम जी आहे ही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर विकास करण्याकरिता आहे. ओके, सो यामध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फंड कशासाठी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे, तर जसं की पोस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, जसं कोल्ड स्टोअर्स आहेत, बरेचसे आपले फळं असतात, भाज्या असतात, तर हे सडून जातात ना, मग ट्रान्सपोर्ट नाही होऊ शकत. तर त्या पद्धतीचं कोल्ड स्टोअर्स म्हणजे आपण जिथे स्टोअर करून ठेवू शकू, म्हणजे त्याला काय म्हणता येईल की आपल्याला त्याचा ट्रान्सपोर्टसुद्धा करता येणार आहे. त्यासोबत ते स्टोअर राहतील तर मग खराब नाही होईल, तर ते वाया नाही जाईल. सो या पद्धतीचं जे पोस्ट हार्वेस्टच्या नंतर जो इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्या विकासाकरिता हा फंड केलेला आहे, डेव्हलप केलेला आहे. तर यामध्ये कोल्ड स्टोअर्स, त्यानंतर चेन असेल, वेअर हाऊसेस असेल, ग्रेडिंग, पॅकेजिंग युनिट्सकरिता, ई मार्केटिंग ऑप्शन्स जसं ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. तर या पद्धतीने म्हणजे स्टेटला देखील फंड करण्यात आहे, लोकल बॉडीजला देखील हे फंड करण्यात येणार आहे. तर या पद्धतीचं ही स्कीम आहे. हे टोटली सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. ही तितकी इम्पॉर्टंट न्यूज नाही आहे, बट आहे आता तर आपण या स्कीमविषयी बघितलं.
याचं एकूण फायनान्शियल इयर ड्युरेशन 2020 ते 2029 असणार आहे. आणि याची बेनिफिशरीज फार्मर, जर फार्मर स्वतःहून या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू इच्छित असेल तर त्याला कमी व्याजदरामध्ये त्या पद्धतीचं लोन वगैरे देण्यात येईल. सो जे फूड प्रोसेसिंग युनिट असेल, त्यासोबत मार्केटिंग कॉर्पोरेटिव्ह सोसायटीज असतील, सेल्फ हेल्प ग्रुप असेल किंवा स्टार्टअप असेल किंवा जे तिथली जी लोकल बॉडी असेल म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा मग एखादी महानगरपालिका वगैरे, सो यांना कमी व्याजदरामध्ये लोनसुद्धा या ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. ठीक आहे. सो थँक्यू. आजच्या या आपल्या करंट अफेअरमध्ये इतकंच होतं. नेक्स्ट डेला आपण पुढील करंट अफेअर पाहूया. सो ही जी PDF आहे ही तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करायला मिळून जाईल. या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे हे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो थँक्यू.